समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत मिळाले तेव्हा सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान विष्णूने मोहिनीचा अवतार धारण केला. मोहिनीच्या त्या दिव्य सौंदर्याने सर्व देवता मंत्रमुग्ध झाले होते. मोहिनीचे दिव्य सौंदर्य पाहून सर्वच देवांच्या मनात एकच आसक्त भाव आला होता की जर ही स्वप्नसुंदरी माझी पत्नी झाली तर. परंतु या सर्व देवांमध्ये केवळ सूर्यदेवच असे होते ज्यांच्या मनात मोहिनीला पाहून वात्सल्य भाव जागृत झाला. त्यांनी विचार केला, खरंच जर इतकी सुंदर मला कन्या झाली तर. सूर्यदेव मोहिनीला आपल्या मुलीच्या रूपात प्राप्त करू इच्छित होते. मोहिनी रूप धारण केलेले भगवान विष्णू सूर्यदेवाच्या मनोकामनेने प्रसन्न झाले आणि त्यांना त्यांची इच्छा विचारली. तेव्हा सूर्यदेव म्हणाले, तुम्ही माझी मुलगी बनून माझ्या घरात अवतार घ्या. तेव्हा विष्णुदेव म्हणाले, माझ्या ह्या मोहिनी रूपाने सर्व देव मंत्रमुग्ध झाले आहेत. परंतु जेव्हा मी तुमची कन्या बनून जन्म घेईन तेव्हा माझे रूप पाहून करोडो मोहिनी पण मोहित होऊन जातील. काही काळानंतर सूर्यदेवाने वृषभानूच्या रूपात अवतार घेतला. परंतु खूप काळ झाला तरी विष्णूने सूर्यदेवाच्या पुत्रीच्या रूपात अवतार धारण केला नाही. त्यामुळे सूर्यदेवाने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली आणि त्यांना सांगितले, हे प्रभू, मोहिनी अवतारात भगवान विष्णूंनी माझ्या पुत्रीच्या रूपात अवतार घेण्याचे वरदान मला दिले होते. तेव्हापासून मी 2 वेळा अवतार घेतला. परंतु बराच काळ झाला तरी भगवंतांनी माझ्या पुत्रीच्या रूपात अवतार घेतला नाही. कृपया आपण विष्णूंना त्यांच्या वरदानाचे स्मरण करा, म्हणजे ते लवकरच माझ्या पुत्रीच्या रूपात अवतार घेतील. ब्रह्मदेवांनी हे विष्णूला सांगितले. भगवान विष्णू विचार करू लागले, कारण सूर्यदेव म्हणाले होते, मला मोहिनीसारखे दिव्य सौंदर्य असलेली मुलगी हवी आहे. परंतु तिला पाहिल्यानंतर सर्वांच्या मनात आसक्तीऐवजी केवळ वात्सल्यभाव प्रकट झाला पाहिजे. विचार करत असताना विष्णूंची नजर त्यांच्याच प्रतिबिंबावर पडली. त्यांनी त्याला शृंगार केला आणि विष्णूंच्या डाव्या अंगातून एक सुंदर कन्या प्रकट झाली. त्यांनी नंतर तिला वृषभानू आणि कीर्तीच्या घरात जन्म घेण्याची विनंती केली. म्हणूनच म्हटले जाते की राधा आणि कृष्ण 2 वेगळ्या व्यक्ती नव्हे तर एकच आहेत. ते 2 शरीर आणि एक आत्मा आहेत. दोघेही एकमेकाविना अधुरे आहेत. एका कथेनुसार त्रेतायुगामध्ये भगवान श्रीराम यांनी अयोध्येला परत आल्यानंतर माता सीतेचा त्याग केला होता. त्यामुळे माता सीतेला खूप वर्ष जंगलामध्ये आश्रमात राहावे लागले होते. एकदा भगवान श्रीराम यांनी यज्ञ केला. सीतेचा तर त्यांनी आधीच त्याग केला होता. त्यामुळे यज्ञात आचार्य वशिष्ठ यांच्या सांगण्यावरून सीतेची सोन्याची मूर्ती श्रीरामाशेजारी बसवली गेली आणि यज्ञ पूर्ण केला. परंतु ती सोन्याची मूर्ती श्रीरामांना सीतेची आठवण करून देऊ लागली. त्यामुळे श्रीरामांनी त्या मूर्तीला शरयू नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मूर्ती म्हणाली, महाराज, तुम्ही तर माझा पूर्ण त्याग केला आहे. मी 11.5 वर्षापासून तुमच्या वियोगामध्ये जगत आहे. कमीत कमी या सोन्याच्या मूर्तीच्या रूपामध्ये तरी मला तुमच्याबरोबर राहू द्या. हे ऐकून भगवान श्रीराम म्हणाले, हे सीते, जेवढ्या वर्षाचा वियोग तू या जन्मात माझ्यासाठी सहन केला आहे तेवढे वर्ष मी पुढच्या जन्मात तुझ्याबरोबर राहील. असे म्हटले जाते की माता राधा तीच सोन्याची सीता होती. राधा ही लक्ष्मीचाच अंश आहे. रुक्मिणीला आपण दैहिक लक्ष्मी आणि राधेला आत्मिक लक्ष्मी मानतो. ब्रह्मवैवर्त पुराणातील एका कथेनुसार राधा श्रीकृष्णासोबत गोलोकात राहत होती. एकदा राधेच्या गैरहजेरीत
श्रीकृष्ण त्यांची दुसरी पत्नी विरजासोबत फिरत होते. तेवढ्यात राधा तिथे आली. ती विरजावर रागावली आणि तेथून निघून गेली. त्यावेळी श्रीकृष्णाचा सेवक आणि मित्र श्रीदामाला राधाचे हे वागणे आवडले नाही आणि तो राधाला वाईट बोलू लागला. तेव्हा राधाने संतापून श्रीदामाला पुढील जन्मात शंखचूड नावाचा राक्षस होण्याचा शाप दिला. श्रीदामाला श्रीकृष्णापासून दूर जाण्याचे दुःख झाले. त्यामुळे त्यानेही राधेला शाप दिला की तुम्हाला पृथ्वीवर मानव रूपात जन्म घ्यावा लागेल आणि श्रीहरीपासून 100 वर्ष विभक्त व्हावे लागेल. पुन्हा तुम्हाला श्रीहरीचा सहवास मिळेल आणि तुम्ही गोलोकात परत जाल. तेव्हा श्रीकृष्ण राधेला म्हणाले, तू मानव रूपात जन्म घेशील, परंतु तू नेहमी माझ्यासोबत राहशील. याच कारणामुळे राधा आणि कृष्ण पुढे वेगळे झाले होते. त्यानंतर गोकुळजवळ बरसाण्याच्या 50 किलोमीटर अंतरावर रावल या गावात ब्रजचे राजा वृषभानूची पत्नी कीर्ती पुत्रीसाठी प्रार्थना करत असे. एके दिवशी यमुना नदीतून एक दिव्य कमळ प्रकट झाले. त्यातून दिव्य प्रकाश निघत होता. कीर्ती आणि वृषभानूला त्या कमळपुष्पामध्ये एक दिव्य कन्या दिसली, जिचे नेत्र बंद होते. ते तिला आपली मुलगी म्हणून घरी घेऊन आले. ही कन्याच विष्णूची परमशक्ती राधा होती. ती डोळे उघडायलाच तयार नव्हती. दोघांना वाटले की ती कधीही पाहू शकणार नाही. परंतु प्रभुलीला अशी होती की राधाला सगळ्यात अगोदर कृष्णालाच पाहायचे होते. कृष्ण बाळरूपात जेव्हा राधेच्या समोर आला तेव्हा तिने प्रथम आपले डोळे उघडले. भाद्रपद महिन्यात कृष्ण जन्माष्टमीनंतर 15 दिवसानंतर राधाष्टमी साजरी केली जाते. एका पौराणिक कथेनुसार ऋषी अष्टावक्र हे पंडित कहोड आणि सुजाता यांचे पुत्र होते. गर्भसंस्कारावेळी धर्मग्रंथ आणि वेदांचे वाचन करताना आईच्या उदरात असतानाच अष्टावक्र ऋषींनी आपल्या वडिलांची 8 वेळा चुकांची दुरुस्ती केली. त्यामुळे ऋषी कहोडला खूप राग आला आणि त्याने स्वतःच्याच मुलाला शाप दिला की जो अजूनही गर्भात आहे त्याने मला ज्ञानात आव्हान दिले आहे. त्याचे हातपाय 8 ठिकाणी वाकडे होतील. या कारणास्तव अष्टावक्र ऋषी 8 अंगांनी कुटील होते. अष्टावक्र ऋषी जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांचे वाकडे अंग पाहून लोक हसू लागले. त्यामुळे ते संतापून शाप देत असत. एकदा ते बरसाणा येथे गेले असता त्यांची भेट राधेशी झाली. त्यांना पाहून राधाराणीही हसू लागली. मग रागाच्या भरात ऋषी अष्टावक्रांना राधाराणीलाही शाप द्यायचा होता. परंतु श्रीकृष्णाने अष्टावक्रांना राधाराणीकडून हसण्याचे कारण जाणून घेण्याची विनंती केली. तेव्हा राधाने त्यांना सांगितले की तुमचे वाकडे अंग पाहून मी हसले नाही. मला तुमच्या आत कृष्ण दिसत आहे. परमज्ञान आणि सत्याचा साक्षात्कार झाल्यामुळे मी आनंदाने हसत होते. तिच्या बोलण्याने अष्टावक्र ऋषी खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी राधेला आयुष्यभर किशोरी राहण्याचा आशीर्वाद दिला. म्हणून राधाराणीला किशोरी या नावानेही ओळखले जाते. राधाने जगाला स्नेह, भक्ती आणि प्रेम शिकवले. कृष्णाला त्यावेळी 2च गोष्टी सर्वात प्रिय होत्या, एक बासरी आणि दुसरी राधा. संपूर्ण विश्वाचा आत्मा श्रीकृष्ण आहे आणि कृष्णाचा आत्मा राधा आहे. कृष्ण जगाला मंत्रमुग्ध करतो आणि राधेने त्याला मंत्रमुग्ध केले.